अंगणवाडी सेविका बबिता पाडवी यांना भारत श्री समाजरत्न पुरस्कार 2026 या पुरस्काराने पुणे येथे सन्मानित केले। बबिता पाडवी यांना उल्लेखनीय कार्याबद्दल विविध क्षेत्रातील 90 पेक्षा जास्त पुरस्कार। नंदुरबार तालुक्यातील लोय येथील अंगणवाडी सेविका बबिता रोशनराज पाडवी यांना नुकतेच पुणे येथे उल्लेखनीय कार्याबद्दल भारत श्री समाजरत्न पुरस्कार 2026 देण्यात आला। तो पुरस्कार मेघराज राजे भोसले अभिनेते निर्माता अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, मृणाल कुलकर्णी अभिनेत्री, नितीश घारे अभिनेता, साधी माणसं स्टार प्रवाहावरील रवीची भूमिका डॉक्टर VN खरात यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला। बबिता पाडवी यांनी अंगणवाडीसह अन्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना आतापर्यंत 90 पेक्षा जास्त पुरस्कार मिळाले असून तालुका जिल्हा पातळीसह राज्य व राष्ट्रीय पातळीपर्यंत विविध पुरस्कार मिळाले आहेत व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील त्यांची दखल घेतली आहे। बबिता रोशनराज पाडवी या अनेक वर्ष सामाजिक, क्रीडा, शैक्षणिक कार्यात अग्रेसर आहे। अंगणवाडीच्या माध्यमातून विविध नव उपक्रम अंगणवाडीत राबवले जातात। असे विविध नवोपक्रम अंगणवाडी केंद्रात राबवले जातात। पोषण पे चर्चा, पोषण भी पढ़ाई भी, आपल्या बालकांचं उज्ज्वल भविष्य, बालकांच्या सहभागातून शैक्षणिक साहित्य निर्मिती व वापर, किलबिलांचे गमती जमतीचा खेळ, कोरोना काळापासून मुक्ती मिळावी या कालावधीत जनजागृतीचे काम केले। यावर्षी खेळातून शिका या नवोपक्रमावर भर दिला जात आहे। समाजातील निराधार महिला, कुपोषित बालके, किशोरी मुली, गरोदर माता, स्तनदा माता, 0 ते 6 वर्ष बालके यांच्यावर विविध नवोपक्रम राबवले जातात। त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे। बबिता रोशनराज पाडवी, अंगणवाडी सेविका, डोंगरपाडा प्रकल्प, नंदुरबार जिल्हा नंदुरबार। माझं अंगणवाडी केंद्राचं नाव आहे डोंगरपाडा। मी एक अंगणवाडी सेविका आहे। मला 11 वर्ष आणि 9 महिने झाले या अंगणवाडी कार्य म्हणजे अंगणवाडीमध्ये काम करत आहे मी आजच्या स्थितीला। पण मला ह्या अंगणवाडी म्हणजे अंगणवाडी म्हटली की अंगणवाडी केंद्रामध्ये फक्त खिचडी दिली जाते। पण जेव्हापासून मी अंगणवाडी केंद्रामध्ये हजर झाले आणि मी ह्या कार्यक्षेत्रामध्ये म्हणजे जे छोटे छोटे बालक आहेत 0 ते 6 वर्ष बालक, तर त्या बालकांसाठी मी म्हणजे एक बघायला गेले तर त्यांचं आरोग्याच्या बाबतीत, त्यांच्या आहाराच्या बाबतीत, नंतर त्यांचं जे पूर्वशालेय शिक्षण आहे ते कसं मला करता येईल ह्याच्यावर तुम्ही जास्त फोकस केला। मला तर जवळपास म्हणजे 7 वर्ष झाले की 7 वर्षापासून मी नवनवीन उपक्रम हे अंगणवाडीमध्ये राबवित असते। तर जो पोषण भी पढ़ाई भी हा जो उपक्रम आहे हा राज्यस्तरीय प्रथम विजेता म्हणून मला सन्मानित केले। नंतर बालकांचे उज्ज्वल भविष्य हे 2024 ला ह्या नवक्रमालाही प्रथम विजेता म्हणून पारितोषिक मिळालं। म्हणजे असे विविध मी नवक्रम हे अंगणवाडीमध्ये राबवत आहे आणि त्याचा आउटपुट मला भेटला आहे। बालकांना शिकवणे, बालकांचा आहार, बालकांचे पूर्वशालेय शिक्षण, मुलांना कसे बोलके करता येईल ह्याच्यावर तुम्ही जास्त फोकस केला। बालकांचे वजन असले, किशोरवयीन मुलींचे वजन असले, बालविवाह असे प्रत्येक गोष्टीमध्ये मी भाग घेत गेले। आणि बघायला गेलो तर लहान लहान जे बालक आहे, अंगणवाडी केंद्र म्हटलं तरी पण लहान बालकांसाठी आपण जर काम केलं तर त्यांचा एक आनंद, त्यांचा एक जे काही वेगळं म्हणजे बघायला गेलो तर त्यांचा आनंद बघून मलाही आनंद वाटतं की थकवा प्रत्येक व्यक्तीला येत असतं, पण आपण संघर्ष करत असतो, थकवा येतोच, पण त्याचा एक वेगळा आनंद भेटत असतो। आणि आज बघायला गेलो तर हे मी जे उपक्रम राबवत गेले अंगणवाडी केंद्रामध्ये त्याचा आउटपुट म्हणजे माझं एक जे काही न्यूजद्वारे ही दखल घेतली गेली, तसे शासनानेही माझी दखल घेतली। माझ्याकडे 26 नोव्हेंबर 2025 ला आयुक्त साहेबांनाही व्हिजिट दिली। त्यांनाही माझी अंगणवाडी खूप आवडली की अंगणवाडी सेविका असं म्हणजे मनाने काम करत असते। त्यांच्या ज्या काही अंगणवाडीत येणाऱ्या ज्या काही समस्या आहेत, ज्या गरोदर माता आहे, स्तनदा माता आहे, किशोरवयीन मुली आहेत, त्यांचे मनापासून आभार मानते की ते नेहमी मला मार्गदर्शन करत असतात। त्यांना जर एखादा कार्यक्रम घेतला किंवा कार्यक्रम घ्यायचा म्हटला की ते कार्यक्रमामध्ये ते उपस्थित राहतात। त्यांना सांगितलं की त्यांच्या आहाराविषयी, त्यांच्या आरोग्याविषयी म्हणजे काय प्रॉब्लेम, आरोग्याविषयी जो काय प्रॉब्लेम येत असतो, त्यांच्या
त्याच्याविषयी त्यांना मी मार्गदर्शन केले की तुम्ही जर प्रोटीनयुक्त आहार खाल्ला तर तुमचं वजन कसं वाढू शकते, HB कसं वाढू शकते, याच्यावरती मी मातांशी पोषण पे चर्चा याच्यावरती मार्गदर्शन केलं. गरोदर माता, किशोरवयीन मुली आहे, तसं ब्रेस्ट फिडिंग वरती म्हणजे 0 ते 6 वर्ष बालकांचं बघायला गेलो तर 0 ते 6 वर्षामध्ये 9 किलो वजन वाढू शकतं. आणि 0 ते 1 वर्षाचे जे बालक असतात त्यांच्या आईने जर खूप चांगली काळजी घेतली तर त्याचे वजन हे 0 ते 1 वर्षामध्ये 12 किलो वजन वाढू शकतं. आणि मला हे माझ्या अंगणवाडी कार्यक्षेत्रामध्ये हा मला रिझल्ट मिळालेला आहे. तर त्यांच्याही मनापासून मी आभारी आहे. त्याही समजून घेतल्या. तसंच नागपूरची कमिटी माझ्याकडे येऊन गेले. तसंच जर रुपल दलाल मॅडम आहे IIT मुंबईच्या, त्यांनी मला मार्गदर्शन केले. तसंच आपल्याकडे कलेक्टर मॅडम, डेप्युटी कलेक्टर म्हणून मिनल कनवाल मॅडम होते, त्यांचे खूप सारे मार्गदर्शन मला मिळाले. आणि आजच्या स्थितीला म्हणजे जे काही बालक आहे ते माझ्या कुपोषणाला सामोरे जाणार नाही. आणि बालकांना मला बालकांना कसं मला शिकवता येईल, त्यांच्या पाया कसा मला भक्कम करता याच्यावरती मी जास्त फोकस करत असते. आणि मला 2021 मध्ये युवती पुरस्काराने सन्मानित केले. तसंच आता मला पुण्याला जे काय भारतश्री जो काय पुरस्कार मला दिला गेला, तर म्हणजे जे मी आज संघर्ष जर केले नसते, संघर्ष केले म्हणून माझ्या शासनाने किंवा संस्थाने माझी दखल घेतली, त्यांचेही मनापासून खूप आभारी आहे.